इराण लष्करी दर्जाचं अणुइंधन तयार करतंय असा संशय अमेरिकेला आहे। इराण आणि अमेरिकेमध्ये संघर्ष निर्माण होण्याची कारणं आपण बघतोय। अणुइंधन बनवण्यासंदर्भात कायमस्वरूपी बंदी घालण्यास इराणने साफ नकार दिलाय। नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर नजर ठेवू देण्यास इराणकडून नकार देण्यात आलाय। पश्चिम आशियामध्ये इराणनं अनेक दहशतवादी संघटनांना पोसलंय। हमास, हिजबुल्ला आणि हुती बंडखोर अशी ती उदाहरणं आहेत ज्यांना पोचलेला आहे। अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना हानी पोहोचवणं हा या दहशतवादी संघटनांचा एकमेव हेतू आहे। इस्रायल आणि सौदी अरेबिया या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांचं इराणशी टोकाचं शत्रुत्व आहे। डिसेंबर महिन्यामध्ये इराणमध्ये देशव्यापी आंदोलन झालंय आणि सरकारनं जवळपास 6400 आंदोलकांना ठार मारल्याचा आरोप या दरम्यान केला गेलाय।